तुम्हाला माहिती आहे का की म्युच्युअल फंड मध्ये टॅक्सेशन कसं असतं? 2026 चे अपडेटेड रूल्स काय आहेत ते जाणून घेऊया. इक्विटी म्युच्युअल फंड्स म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन 12 महिन्यापेक्षा जास्त गुंतवणूक ठेवल्यास एका वर्षावरील म्हणजे 1.25 लाखापर्यंतचा नफा करमुक्त आहे. त्यापुढील नफ्यावर 12.5% कर लागतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे 1 वर्षाच्या आत युनिट्स जर विकले तर 20% कर लागतो. डेट नॉन इक्विटी म्युच्युअल फंड्स कितीही काळ ठेवा, नफा तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणे कर पात्र आहे. इंडेक्सेशन बेनिफिट्स आता बंद झाला आहे. हायब्रिड फंड्स इक्विटी ओरिएंटेड जर असतील म्हणजे 65% पेक्षा जास्त इक्विटी असेल तर इक्विटी फंडचे नियम लागू होतात. इतर हायब्रिड कॅटेगरीनुसार टॅक्स स्लॅब आणि इक्विटीचे दर लागू होतात. तुम्ही रोज मेहनत करून पैसा कमवता तर टॅक्सेशन समजल्यास तुम्ही योग्य योजना निवडू शकता आणि कर वाचू शकता. म्हणूनच म्युच्युअल फंड सही आहे, कारण योग्य माहितीने गुंतवणूक फायदेशीर होते. मी एमफी नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साथीदार. विश्वासाचा फंड म्युच्युअल फंड. तर पुढच्या व्हिडिओत आपण डिव्हिडंड वर्सेस ग्रोथ ऑप्शन पाहूया. तर पाहण्यास विसरू नका. अशा अपडेट माहितीकरिता YouTube, फेसबुक व इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.